नक्कीच पाहिलं मी घाटकोपर रेल्वे स्थानकावर आहे। ह्या ठिकाणी जर पाहिलं की मोठी जी आहे ती प्रवाशांची गर्दी झालेली आपल्याला पाहायला मिळते। मध्य रेल्वेवरती जे प्रवास करणारे प्रवासी यांना जर पाहिलं 3 दिवसाचा जो आहे तो त्या ठिकाणी मेगा ब्लॉकचा जो आहे तो सामना करावा लागणार आहे। एकंदरीत पाहिलं तर रविवारी 3:30 वाजेपर्यंत असा मेगा ब्लॉक जो आहे तो असणार आहे। त्यामुळे पाहिलं ह्या ठिकाणी काही प्रवासी आहेत, त्या प्रवाशांशी आपण बातचीत करणार आहोत। ते किती तासापासून या ठिकाणी उभे आहेत आणि ते कुठली गाडी पकडणार, काय सांगशील? तू कधीपासून या ठिकाणी उभा आहेस, काय सांगशील? जवळजवळ अर्धा ते 1 तास झाला, अजून काही ट्रेन आलेली नाही आहे आणि ऑफिसला आम्हाला काही करून जावंच लागणार आहे, कारण की ऑफिसवाल्याने सांगितलं आम्हाला की तुम्ही काही झालं तरी बाय रोड या कोणती ST पकडा या कुठल्याही ओला उबेरने या, पण तुम्ही कामावरती या। हे रेल्वे प्रशासनाने आम्हाला काय अगोदर सूचना दिलेली नाही, अचानक 1-2 दिवस अगोदर सांगितलेलं आहे। त्यामुळे खूप प्रवाशांचे हाल होत आहेत आणि अजूनही तुम्ही बघू शकता ट्रेन काय आलेली नाही आहे आणि ते माझ्याबरोबर आणखीन भरपूर अजून काही प्रवासी आहेत, त्यांच्याशी काय सांगशील तुला? कुठे ऑफिसला जायचं, रिपोर्टिंग करायचं ऑन टाईम। आता ट्रेनच्या खळबळीमुळे काय आता काय करूच नाही शकत, 1 दिवस आधी सांगितल्यामुळे काय पॉसिबल तर होऊ नाही शकत ना असं आपलं काय। एकंदरीत पाहिलं की प्रवासी आहे तब्बल अर्धा तासापासून अधिक वेळ जे आहे त्या ठिकाणी उभे आहे, गाडीची आहे ती वाट बघत आहेत। प्रवाशांना लवकर ऑफिसकडे पोहोचवायचं आहे, तुम्ही कुठलाही मार्ग निवडा पण ऑफिसकडे या असं जे आहे तर त्यांना आता ऑफिसकडून देखील सांगण्यात आलेलं आहे। अगदी अविनाश, धन्यवाद या सविस्तर माहिती संदर्भात। तिसरी दृश्य आपण पाहत आहोत तो डोंबिवली स्थानकाची। डोंबिवली स्थानकावर देखील मेगा ब्लॉकचा अशाच प्रकारे परिणाम हा पाहायला मिळत आहे आणि डोंबिवलीमधून आपले प्रतिनिधी सुनील जाधव आपल्यासोबत जोडले गेले आहे। सुनील, डोंबिवलीमध्ये सध्या काय परिस्थिती?